नवोदय विद्यालयाचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये विभाग पहिल्यामध्ये सूचना प्रश्न 1 ते 5 मध्ये 3 प्रश्न आकृत्या दिल्या असून चौथ्या आकृतीसाठी प्रश्नचिन्ह दिलेले आहे। पहिल्या 2 प्रश्न आकृत्यामध्ये काही संबंध आहे। म्हणजे बघा या ठिकाणी ज्या 2 आकृत्या दिलेल्या आहेत या प्रश्न आकृत्या या दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे आणि अशाच प्रकारचा संबंध आकृती 3 व 4 मध्येही असायला पाहिजे आणि जसा इथं संबंध दाखवलेला आहे तसा संबंध या तिसऱ्या आणि चौथ्या आपण नंबर देऊ 1 2 3 4 बघा या पहिल्या 2 आकृत्यामध्ये जो संबंध आहे तोच संबंध या 2 आकृत्यामध्ये असायला पाहिजे आणि ते असायला पाहिजे। उत्तर आकृत्यामधून अशी आकृती शोधा जी प्रश्नचिन्हाच्या जागी देता येईल। आपल्याला आता काय करायचंय या ठिकाणी जे प्रश्न दिलेले आहे या प्रश्नाच्या ठिकाणी कोणती आकृती बसणार आहे ती आकृती पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 या चारही पर्यायामधून जी आकृती या ठिकाणी सूट होणार आहे ती आकृती आपल्याला इथे बसवायची। आता इथं काय संबंध आहे बघा हे खाली तोंड आहे आणि इकडं हे वर गेलेलं आहे तसंच ही तोंड डाव्या बाजूला आहेत इथं आणि प्रश्न आकृती इथं उजव्या बाजूला। म्हणजे काय झालं पाहिजे ह्या गोष्टी तीनही इथंच राहणार ही इथंच राहणार याचं तोंड काय होईल खाली। मग आता खाली तोंड असणाऱ्या कोणत्या आकृत्या आहेत बघा 1 2 ही आकृती येणार नाही कारण इथं काळं केलंय म्हणजे ही पण आकृती येणार नाही ही येणार नाही ही येणार नाही। या 2 पर्यायामधून बघा आता याची तोंड इकडे आहेत पण ही तोंड कुठं पाहिजे इकडं म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा उत्तर बरोबर उत्तराचा आहे। येते लक्षामध्ये। चला आता दुसरी आकृती प्रश्न बघूया आपण। काय करायचंय या पहिल्या 2 आकृतीचा संबंध एकमेकाशी काहीतरी आहे आणि तसा संबंध असलेलं उत्तर या ठिकाणी या आकृतीच्या अनुषंगानं या प्रश्नचिन्हाच्या जागी आलं पाहिजे। तर मग बघा इथं काय केलंय पहिल्या आकृतीमध्ये हे गोल जे आहे ते कोणत्या बाजूला आहे डाव्या आणि हे कुठं आलं इकडं उजव्या बाजूला। मग इथं सुद्धा काय झालं पाहिजे हा त्रिकोण इकडं उजव्या बाजूला आला पाहिजे आणि हा चौकोन इकडं डाव्या बाजूला। मग इथं बघा चौकोन चौकोन ही आकृती येणार नाही ही आकृती येणार नाही। आता या 2 पैकी आता बघा इथली रेषा ह्या पण रेषा सारख्याच आहे तर आता बघा इथं हे गोल इकडं आणि हे इकडं मग इथं काय व्हायला पाहिजे हा त्रिकोण इकडं आणि हा चौकोन इकडं व्हायला पाहिजे। तर ह्या 2 आकृत्यापैकी चौकोनाच्या खाली सरळ रेषा आहे आणि इथं काय केली क्रॉस म्हणजे हे सुद्धा नाही आणि याच्यामध्ये मग उत्तर क्रमांक 1 आलं ना बरोबर। आता याच्यानंतर तुम्ही अशाच पद्धतीनं हे तिसरं वाक्य दिलेलं आहे तिसरा प्रश्न दिलेला आहे हा प्रश्न तुम्ही सोडून कमेंटमध्ये उत्तर कमेंट करा। धन्यवाद।